भगवतो वरातो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो वरातो सम्मा सम्बुद्धस्स साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर आपला कालचा विषय कोणता होता? काल कोणता विषय झाला? काल आपण जो विषय बघितला तो धम्मचक्र प्रवर्तन यामधील अष्टांगिक मार्ग। अष्टांगिक मार्ग हा थोडक्यामध्ये आपण त्याचं विश्लेषण थोडंफार बघितलं, त्याचा अभ्यास केला। आज त्याच धम्मचक्र प्रवर्तनाला भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना उद्देशून समजावून सांगितला। तोच दुःखमुक्तीचा मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग। त्यामध्ये 4 आर्य सत्य। कोणते 4 आर्य सत्य आहे? दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोधागामिनी पटिपदा आर्य सत्य। या प्रकारे 4 आर्य सत्य। तर आज थोडा आपण त्या 4 आर्य सत्यावर प्रकाश टाकूया, थोडा आपण त्याचा अभ्यास करूया। भगवान बुद्ध भिक्षू लोकांना समजावून सांगतात, इदं खोपन भिक्खवे दुःखं आर्य सत्यम। भिक्खूनो, हे काय आहे? दुःख आर्य सत्य है। यह दुःख आर्य सत्य है। इस संसार में उत्पन्न होना, जन्म लेना दुख है। जरा यानी वृद्धावस्था को प्राप्त होना दुख है। वृद्धावस्था का प्राप्त होने के बाद में मरण, बूढ़ा होने के बाद में, जर्जर होने के बाद में, पेड़ हो, कोई प्राणी हो, मनुष्य हो, सबको मरण आता है, नष्ट होता है, दुख है। ये मरण भी दुख है। मरने के बाद में जिन लोगों के कारण हम शोक करते हैं वो भी दुख है। इसलिए भगवान बुद्ध ने बोला है, पिए ही विपयोगो दुखो अपिए ही संपयोगो दुखो यंपि इच्छं न लभति तंपि दुखम। प्रिय व्यक्ति का वियोग होना, अपने पास से दूर जाना, ये दुख है। अप्रिय व्यक्ति जो शत्रु है अपना, वो अपने सामने आने के बाद खुशी तो होगी नहीं, दुख होता है। इसीलिए अप्रिय ही
संप्रयोगो दुखो, अप्रिय व्यक्ति का, वस्तु का, घटना का संप्रयोग होना दुख है। इस प्रकार ये वियोग से होने वाली मानसिक व्यथा है। कोई मरने के बाद में जो वियोग होता और हमें दुख होता है वो मानसिक व्यथा है। मानसिक व्यथा के कारण हम क्या करते? रोना, कल्पना, दुखी होना, चिंतित होना एवं उदास होना। यामध्ये आपण शोक परिदेव दुःख दो मनस्सुपायासा संभवंती, हे सर्व उत्पन्न होत असतो या शोकामुळे। उदास होना भी दुख है। अप्रिय विषयों से संयोग भी दुख है, प्रिय विषयों से संयोग भी दुख है। प्रिय वस्तु का चाहते हुए भी न मिलना, पिए ही यंपि इच्छं न लभति तंपि दुःखम। जी वस्तू आपल्याला आवडते ती वस्तू जर प्रयत्न करून मिळाली नाही तरी दुःख आहे, आणि मिळाली काही दिवसांनी ती नष्ट झाली तरी दुःख आहे। साधारण गोष्टी व्यावहारिक याच्यामध्ये दुःख आपण कसं ओळखायचं, कशा प्रकारे? एखाद्या स्त्रीला दुसऱ्या आपल्या मैत्रिणीची एखादी सुंदर साडी खूप महागाची पसंत पडली, ती काय करते? तीच साडी तशाच प्रकारची घेण्याचे प्रयत्न करतो, घरी पैसा असो अगर न असो। कर्ज काढेल पण मला अशीच पाहिजे, घरी पतीसोबत दोन दोन गोष्टी करेल परंतु तशीच पाहिजे। खर्च करते, पैसा काढते आणि ती साडी घेऊन येते, खुश। किती खुश असेल ती? भरपूर खुशी। काही दिवस लावते, धुते आणि नंतर प्रेस मारते, प्रेस मारता मारता गरम प्रेस, आणि बाजूला दार वाजते, दार वाजल्याबरोबर प्रेस तिथेच ठेवून देते आणि दारावर जाते पाहायला कोण आलं। काय होईल? ती साडी जळली। आता खुशी होणार का? तेवढ्या महागाची साडी, आवडणारी साडी इथे भेटतच नाही, तिचा रोना धोना सुरू। मग ती साडी किती रुपयाची होती, ती किती सुंदर होती, याच्याशी काही देणे घेणे आहे का? दुःख यामुळे झालं का की सुंदर होती म्हणून, महाग होती म्हणून दुःख झालं का? नाही। कशामुळे दुःख झालं? जळल्यामुळे दुःख नाही झालं। जळल्यामुळे दुःख नाही झालं। दुःख कशामुळे झालं? त्या साडीप्रती जी आसक्ती आहे, उपादान, त्या साडीप्रती जे आसक्ती आहे ते दुःख आहे। ना जळलेलं दुःख आहे, ना ती महाग होती म्हणून दुःख आहे, जी सुंदर दिसायला होती म्हणून दुःख आहे, त्याच्यामुळे दुःख नाही आहे। तिची आसक्ती त्या साडीमध्ये किती होती, महागाची होती, सुंदर होती, इथे भेटतच नाही, जळून गेली। आसक्ती, आसक्त हर वस्तूमध्ये आपली जिथे जिथे आसक्ती आहे तिथे तिथे दुःख आहे। म्हणून भगवान बुद्धाने काय म्हटलेलं आहे? आसक्ती म्हणजे दुःख, आसक्तीमुळेच दुःख आहे। या प्रकारे प्रिय वस्तु का चाहते हुए भी न मिलना, यंपि इच्छं न लभती तंपि दुःखम। मनासारखं घडत नाही, मनासारखं होत नाही, ती वस्तू मागूनही प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही, तेव्हा मनुष्य दुःखी होतो। म्हणून मनाच्या इच्छा सर्वाच्या पुऱ्या होत नाही। होतात का? एखादी राजा असेल तरी त्याची इच्छा पूर्ण होते का? अशोक सम्राटाने चारही दिशेवर अधिपत्य गाजवलं, पण खुश होता का? तरी दुःखीच होता। प्रिय विषयों से संयोग भी दुख है, प्रिय वस्तु का चाहते हुए भी न मिलना दुख है। संक्षेप में भगवान बुद्ध ने कहा, संक्षेप में कहा,
जा सकता है कि ये क्या दुख है. संक्षेपमध्ये सांगितलं संकितेन पंचुपदा नखंदा दुःख. थोडक्यात भगवान बुद्धांनी समजून सांगितलं काय दुःख आहे. दुःख आहे, दुःख आहे हेच तर समजलं पाहिजे. दुःख आहे, दुःख आहे हे जर समजलं तर त्या दुःखापासून दूर जाण्याचे प्रयत्न करू. पण कशामुळे दुःख उत्पन्न होते हे जर समजलं नाही तर दुःख सोडताच येत नाही. कालच सांगितलं मी काय दुःख आहे थोडक्यामध्ये. हां, काय आहे दुःख. 5 उपादान, 5 प्रती आसक्ती. उपादान म्हणजे आसक्ती, 5 प्रती आसक्ती. ते काय 5 कोणते आहे, काय आहे 5. हां, हे 5 आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. या 5 प्रती आसक्ती आहे. कोणाला नाही आसक्ती. कोणाला असं वाटते की डोळ्यांना खराब रूप दिसलं पाहिजे, वाटते का. म्हणून रूप दिसल्यावर काय होते, सुंदर रूप दिसलं तर सुखद वेदना होतात. आणि एखादी शत्रू समोर आला किंवा एखादी गंदगी दिसली समोर तर कसं होते, डोळ्याने पाहूशा वाटते का. एखादी शत्रू समोर आला उभं राहूशा वाटते का, कसं वाटते मनात. अरे कशाने हा आला माझा दुश्मन समोर. आतमधल्या आतमध्ये जळणं सुरू होते. आग लागली पुरी अंदरच्या अंदर, आग पेटणं सुरू झाली. त्याच्यामध्ये शांती नाही, संतुष्टी नाही, काहीच राहिलं नाही. आता जळणं सुरू झालेलं आहे अंदरच्या अंदर. म्हणून शत्रू वाढवायचेच नाही, अप्रिय वस्तूशी तादाम्य ठेवायचंच नाही. म्हणून या प्रकारे दुःख आहे की 5 प्रती आसक्ती. म्हणजे डोळ्याने रूप दिसलं तर वेदना होते, सुखद किंवा दुःखद. आवडलं तर सुखद, नाही आवडलं तर दुःखद. संज्ञा मूल्यांकन करते, हा शत्रू आहे, हा मित्र आहे, याच्यावर प्रेम करायचं, याला चांगलं म्हणायचं, याला खराब म्हणायचं. मूल्यांकन करते, तिथून भेद करते ती. आणि त्याच्यामुळे आपले संस्कार वाढते. एका जन्मात नाही, अनेक जन्माचे वाढते. या जन्मात वाढवलेले संस्कार अनेक जन्मात घेऊन जाते संस्कार. आणि एका संस्कारामध्ये एक चित्त बनते, विज्ञान तयार होतो. विज्ञान म्हणजे एक चित्त, एक रागाचं, एक द्वेषाचं, एक क्रोधाचं, एक मोहाचं, एक ईर्षेचं, एक अहंकाराचं, एक हर याच्यामध्ये आपले खाणे बनलेले आहे त्याचे डबे. त्या डब्यामध्ये एक पडत जाते. क्रोधाच्या डब्यात पडते, द्वेषाच्या डब्यात पडते, मोहाच्या डब्यात पडते. तो आपला संग्रह सुरू करतो. त्यांचे अलग अलग आहे, ते अलग अलग चित्त होय. डबे म्हणजे एक मन, एक चित्त. ते आपला जे आवडतं आहे तेच ग्रहण करते, त्याचाच संग्रह करते. असे चित्त राग द्वेष मोहाच्या या संस्कारामध्ये लिप्त होतो. आणि आम्ही काय करतो, त्याचा संग्रह बार करतो. म्हणून इथून आपण सजग झालं पाहिजे की हे 5 आहे, आपल्याला दुःख देणारे आहे, दुःखामध्ये लोटणारे आहे. म्हणजे या 5 प्रती जी आसक्ती आहे हे दूर जर केली, आपोआप दुःख कमी होतो. ये उपादान स्कंद ही दुख है. फिर भिक्षु इदंखो पण भिक्कवे पनिदं भिक्कवे दुःखं समुदय अरिय सत्यम. दुसरं काय, दुःख समुदय, दुःखाची उत्पत्तीचं कारण शोधा लागेल. दुःख उत्पत्ती आहे तर त्याच्या मागे काही तर कारण असेल. जेव्हा पान हललं, झाडाचं पान हललं, काही तर कारण असेल. तळापर्यंत जाता येते ना दुःखाच्या, तर कसं जायचं. झाडाचं पान हललं, कशामुळे हललं, वाऱ्यामुळे. वारा कशामुळे आला, हवा किस कारण आई, कुछ तो कारण होगा. पत्ता हिला, उसमें समझ में आया कि हवा आई, तेज हवा आने से बहने से पत्ता हिला. लेकिन हवा क्यों आई, कहाँ से आई. हाँ,
समुंदर के तल में जो उथल पुथल होती है उसके वजह से पानी हिलता है, धरती फटती है, तूफान आता है और तूफान बाहर फेंकता है, तब बहुत बड़ा तूफान बाहर फेंकता है, तब वो हवा चलती है, तेज हवाएं चलती है जब ये पानी बाहर फेंकता है। तो कारण कहाँ है? समुंदर के तल में। तूफान नहीं उठा होता, बाहर हवा तेज नहीं चलती, हवा तेज नहीं चलती तो पता नहीं हिलता, तो नीचे में जाना पड़ता। जमीन के अंदर, समुंदर के अंदर क्या हो रहा है? उथल पुथल कुछ ना कुछ हो रही है। क्यों? अग्नि जल रही है। समुंदर के नीचे भी अग्नि जल रही है, उसके वजह से धरती इधर उधर हो रही है। पानी कभी गर्म होता, कभी ठंडा होता, और तूफान होके पूरा लावा निकलता समुंदर के नीचे से, पेट्रोल निकलता, क्या क्या नहीं। इतना गर्म है नीचे में, अपने को लगता है इतना पानी है तो बहुत ठंडा होगा, नहीं। मिलिंद प्रश्न में उसके धरती फटने के कारण, वो पत्थर बनने का कारण, लावा निकलने का कारण सब बताया गया। हर बात के पीछे कुछ ना कुछ कारण होता है, इसलिए भगवान बुद्ध ने बोला है कि ये दुख है तो दुख का कारण भी है, उत्पत्ति का कारण है। यह जो संसार में वारंवार जन्म दिलाने वाली, उसमें आसक्ति एवं राग की उत्पत्ति का तथा जहां तहां आनंद सुख का अनुभव करने वाली तृष्णा, जहां था हर जगह हम सुख ढूंढते हैं, हर जगह सुख ढूंढते हैं, दुख कोई भोगना ही नहीं चाहता, दुख को समझना ही नहीं चाहता कि जब सुख है तो कितने देर के लिए है, वो तो जाने वाला है, जाने के बाद क्या आएगा? दुख आएगा। ये समझ में नहीं आता। हर इंसान को लगता है सिर्फ मुझे क्या चाहिए? सुख चाहिए। और भगवान बुद्ध बोलते हैं कि ऐसा कभी होता नहीं, ये सिक्के के दो पहलू हैं। अभी सुख है, थोड़ी देर में दुख आया, वो भी बदलने वाला है, जैसे को ऐसा रहने वाला तो नहीं है। ये बात अगर जल्दी समझ में आई कि सब बदलने वाला है, मैं भी बदल गया हूँ, मेरे विचार बदल गए हैं, मेरी काया बदल गई है, सब बदल गया है, अब क्या रहने वाला है? तो अगर ये दुख है, ये भी बदलने वाला है, अगर सुख है, ये भी जाने वाला है। इतनी सी बात समझ में आई तो वो क्या करेगा? सुख आए तो नाचे नहीं, दुख आए तो नहीं रोए, दोनों में समता रखे तो ही मंगल। समता हर जगह पे, सुख हो या दुख हो, समता बलवान होना चाहिए, समता पुष्ट होना चाहिए, तो हम जीवन सही ढंग से जी रहे। लेकिन समता तो नहीं रहती, प्रॉब्लम तो वही है, समता फटक के साथ निकल जाती। किसी ने गाली दिया तो चुप बैठेगा क्या? तूने एक गाली दिया, उसने ये 10 गाली अपने तरफ से भेजेगा। क्यों? उसने सिर्फ एक चिंगारी भेजी थी, लकड़ी, माचिस की लकड़ी को, तिल्ली को जलाया, फेंक दिया। इसने क्या किया? वो आग में मट्टी का तेल डालते गया, जल बुझनी ही नहीं चाहिए आग, तो जलाते गया तो कौन? आग तो जलाते गया, लेकिन चटका किसको लग रहा है? दुखी कौन है? अंदर से दुखी कौन है? ढूंढता ही नहीं कि मैं अंदर से दुखी हूँ, इसलिए मेरे मन में ये उत्पन्न हुआ, क्रोध उत्पन्न हुआ, गाली देने का विचार उत्पन्न हुआ। खराब मन मैंने किया, मेरा मैला मन किया, तभी तो दूसरे का मन मैला करूँगा ना। मेरे मन में सामने वाले का कोई द्वेष अगर नहीं है तो बात निकलेगी ही नहीं क्रोध की। अगर प्रेम है या क्षमा करने का भाव है तो क्षमा से ही निकलेगा। वो बोलेगा भी प्यार से बोलेगा, लेकिन ऐसा नहीं होता ना। आग लगी है क्रोध की, द्वेष की, ईर्ष्या की, अहंकार की, वो बुझाएगा नहीं, बढ़ाएगा। इसीलिए दुख से
मुक्ति नहीं पाएगा, बार बार दुखी होगा। इस जन्म में क्या, अगले जन्म में भी वही होगा, उससे अगले जन्म में भी वही होगा, वही होती जाएगा। वो कहानी है ना मुर्गी और बिल्ली की। एक लड़की ने मुर्गी का अंडा खाया, उस पर से मुर्गी ने देखा कि मेरे बच्चे होने के बजाय तू अंडा खा रही है, तो अगले जन्म में तेरे बच्चे खाऊंगी। उसने देखा कि मेरे बच्चे खा रही, वो बिल्ली हो रही है, मुर्गी बन गई, मेरे बच्चे खाए, मैं तेरे बच्चे खाऊंगी। इतने जन्म तक आखिर एक ही पति की दो पत्नियां बनकर एक घर में रही। सवत क्या बोलते उसको, सौतन। एक ही घर में दोनों। जन्म ऐसा होता है, झगड़ते 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 कहाँ चले जाते, कितना झगड़ेंगे, कितना ये जमा करेंगे। ऐसा होता है कि वो उनका संयोग खत्म नहीं होता। हर जन्म में, एक जन्म में ऐसा आता दिन कि वो दोनों भी सौतन बन जाती है, फिर वही चलता है उनका चक्र। तो झगड़ना झगड़ना, मारना झगड़ना, आखिर क्या हुआ, वो स्त्री बन गई, वो यक्षिणी बन गई। उसके बेटे को खाने लगी तो वो अपना बेटा लेके भाग गई जेतवन में भगवान बुद्ध की तरफ। तो यक्षिणी थी तो उसको रोका द्वारपाल ने। भगवान बुद्ध बोले उसको भी आने दो, दोनों को आने दो। फिर भगवान बुद्ध ने उनकी कहानी, कितने जन्म से तुम एक में की शत्रु हो, ये एक जन्म नहीं है, लेकिन इंसान होने के बाद में तुम्हें ये समझ में नहीं आता कि क्रोध के कारण ये हुआ, द्वेष के कारण हुआ, बैर के कारण हुआ। बढ़ते जा रहे हम, बढ़ते जा रहे, एक जन्म का नहीं है ये, इतने जन्म ले लिए कि शत्रुत्व शत्रुत्व वैरत। इसी कारण भगवान बुद्ध ने बोला कि नहीं वेरेन वेरानी सम्मतिद कुदाचनं अवेरेन च सम्मति एस धम्मो सनातन। ये सनातन धर्म है, पुरातन धर्म है। क्या, बैर से बैर कभी शांत नहीं होता तो कैसे, प्रेम से मैत्री से होता है। एक ने अगर गाली दिया होगा, क्रोध निकाला होगा, प्यार से बोलो, वो ठंडा हो गया। सामने वाले की हिम्मत नहीं होगी कि गाली दे दे दोबारा। प्यार इधर से मिला है, प्रेम मिला है, तो उसकी हिम्मत ही नहीं होती, बुझ गया ना, उसका क्रोध का जो आग होती बुझ गई। ऐसा नहीं करते, इसलिए हम ये भी जन्म ऐसे ही गंवा देते हैं, अगला जन्म फिर वैसे मिल जाता है, फिर वो अगले वाला भी जन्म 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 हम यही करते हैं और दुख में पूरा जीवन बिता देते हैं। ये भगवान ने बोला है, कारण है। आप जो दुखी हो, परेशान हो, अशांत हो, कारण है, ढूंढो। क्यों दुखी हो, कारण ढूंढने से दुख समाप्त कर सकते हैं। बार बार जन्म दिलाने वाली जो आसक्ति है, ये दुख का कारण है। आनंद मिला तो सुख मान लेते हैं, और दुख मन के जैसा नहीं हुआ तो दुख मान लेते हैं। अनुभव कराने वाली तृष्णा यही दुख समुदय है। जो सुख का आनंद लेने के लिए अनुभव कराती है, वही तृष्णा है। यह तृष्णा 3 प्रकार की है। कौन कौन सी 3 प्रकारच्या कोणत्या तृष्णा है? काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा, या 3 प्रकारच्या तृष्णा आहे, यांना समाप्त करायचं आहे। तिसरे याच्यामध्ये आलेला आहे, यह दुख निरोध आर्य सत्य है। जो उपरयुक्त तृष्णा के निशेषता वैराग्य, निरोध, त्याग, परित्याग, मुक्ति एवं अनासक्ति के रूप में प्रकट होता। अविद्या यत्वेव अशेष विराग निरोधा, ये अविद्या का नाश वैराग्य दृष्टि से, वैराग्य वृत्ति से किया, अपने आप तृष्णा खत्म। लेकिन वैराग्य तो होना, वो वृत्ति आना चाहिए। और भिक्षु, इस दुख निरोध की ओर ले जाने वाला मार्ग भी आर्य सत्य है। चौथा आर्य सत्य है, दुख निरोधा गामिनी पटिपदा आर्य सत्यम। कौन सा मार्ग है? दुख निरोध की ओर ले जाने वाला मार्ग। कौन सा मार्ग है?
अयमेव अरियो अट्ठंगिको मग्गो। चौथे आर्य सत्य में क्या आता? दुख को मुक्ति की तरफ ले जाने वाला एक ही मार्ग है, और वो है आर्यो अट्ठांगिको मग्गो, आर्य अष्टांगिक मार्ग, ये मार्ग है। दुख निरोध की ओर ले जाने वाला ये मार्ग भी एक आर्य सत्य है। इसे आर्य अष्टांगिक मार्ग भी कहते हैं। जैसे सम्मादिट्ठी से शुरुआत हो जाता है। तो अष्टांगिक 8 अंग से भरा हुआ ये मार्ग है, सम्यक समाधि तक। भिक्षुओं, यह दुख आर्य सत्य है। ऐसा ज्ञान होने पर पहले न सुने गए धर्मों के प्रति मेरी आंख खुल गई। कभी नहीं सुना था ऐसा धर्म, पहली आंख खुल गई ज्ञान की। ये कभी सुना ही नहीं था कि ऐसा भी धर्म होता है जो मुक्ति की तरफ ले जाता है। बाद में चक्षुंगुदपादि, चक्षु उत्पन्न हुआ है। ज्ञानं उदपादि, ज्ञान उत्पन्न हुआ है। विद्या उदपादि, विद्या उत्पन्न हुई है। मेरे सम्मुख आलोक, आलोको उदपादि, आलोक पैदा हो गया है, उत्पन्न हुआ है, प्रकाश फैल गया है। भिक्षुओं, यह दुख आर्य सत्य परिज्ञेय है। ऐसा ज्ञान होने पर, परिज्ञेय यानी ज्ञान होने पर पहले न सुने गए धर्मों के प्रति प्रकाश फैल गया, नया प्रकाश जाग गया, उत्पन्न हुआ। भिक्षुओं, यह दुख आर्य सत्य है, मेरे द्वारा परिज्ञात है, मैंने इसे जान लिया है। वो पंचवर्गीयों को बता रहे हैं कि मैंने इसे जान लिया है। ऐसा ज्ञान होने पर पहले न सुने गए धर्मों के प्रति मेरी आँख खुल गई है, ज्ञान उत्पन्न हुआ है, चक्षु उत्पन्न हुए, विद्या उत्पन्न हुई, इस प्रकार आलोक उत्पन्न हुआ। दुख समुदय आर्य सत्य है। ऐसा ज्ञान होने पर यह दुख समुदय आर्य सत्य परिज्ञेय है, मैंने इसको जान लिया है, समझ लिया है। यह दुख समुदय मुझे परिज्ञात है। दुख का संचय भी मालूम है, दुख का भी पता लगा, दुख का संचय का भी लगा, दुख का निरोध का भी लगा, और निरोध करने की तरफ जो मार्ग की ओर ले जाने वाले जो अष्टांगिक मार्ग का भी पता लगा, मैंने जान लिया है, साक्षात्कार कर लिया है। भिक्षुओं, जब तक मुझे इन 4 आर्य सत्य के विषय में इस प्रकार त्रिगुण तिपरिवट्ठं द्वादशाकारं 3 बार चेक किया, और 12 आकार वाला है ये जो दुख का कारण मिला है, ये 12 आकार है। द्वादशाकारं तिपरिवट्ठं, त्रिगुणी और 12 आकार वाला यथार्थ शुद्ध ज्ञान नहीं हुआ, तब तक भिक्षु मैं देवता बन गया। मार सहित इस लोक में श्रमण ब्राह्मण सहित किसी भी पुरुष के को यह नहीं, मैंने कहा नहीं। मैंने सम्यक संबोधि का साक्षात्कार कर लिया है, परंतु भिक्षुओं, जब मैंने इन 4 आर्य सत्यों के विषय में उपर्युक्त प्रकार से द्वादशाकार 12 बार ज्ञान का साक्षात्कार हो गया, तब मैंने इस लोक में श्रमण ब्राह्मण सहित समस्त जनता को बताया। चेक करना पड़ा, उल्टा सीधा। तब अब कह रहा हूँ आप लोगों को कि मुझे ये मिला है। मेरी यह मुक्ति अचल है। मैंने सम्यक संबोधि का साक्षात्कार कर लिया है, अब मेरी ये मुक्ति अचल है। मेरा इस संसार में यह जन्म अंतिम है।
अयमंतिमा जाति नत्थिदानी पुनर्भवति, मेरा ये अंतिम जन्म है, अभी कभी जन्म नहीं होगा, अब मेरा यहाँ कभी जन्म नहीं होगा। भगवान ने यो उपदेश किया। उन पंचवर्गीय भिक्षुओं ने भगवान के इस वचन से संतुष्ट होकर प्रवचन का अभिनंदन किया। क्या बोला? साधु साधु साधु। पांचों ने इसके बोलते अभिनंदन करना, साधुकार देना यानी अभिनंदन। आयुष्मान कौंडिन्य को धर्म ज्ञान प्राप्त हुआ। भगवान द्वारा आर्य सत्य चतुष्ट विषयक यह प्रवचन किए जाने के बाद ही आयुष्मान कौंडिन्य को यह निर्मल निर्विकार धर्मचक्षु उत्पन्न हुआ। जो भी यह उत्पाद भाव पदार्थ है वह सब नाशवान। कौंडिन्य को क्या प्राप्त हुआ? जो भी उत्पन्न होने वाला है वो सब नश्वर है, ये ज्ञान प्राप्त हुआ। भगवान द्वारा उपर्युक्त धम्मचक्र घुमाने के बाद धर्मोपदेश का क्रम आरंभ किया। धम्मचक्र प्रवर्तन घूमते गया, लोग अनंत होते गए। इस प्रकार भगवान बुद्ध ने ये 4 आर्य सत्य बताया है, समझाया, और कौंडिन्य को इस प्रकार लाभ हुआ। चतुर्नं आर्य सच्चानं यथाभूतं ज्ञानदर्शनं संसरितं दीघमध्यानं तासु ताख्येव जातिषु तानि एतानि दिट्ठानि भवनेति समूहता अच्छिन्न मूलं दुःखस्य नत्थिदानी पुनर्भवति। 4 आर्य सत्याचे यथाभूत ज्ञान न झाल्यामुळे दीर्घकाळापर्यंत त्या योनीत जन्म घेतला। अनेक जाती संसार, गिनती करू शकत नाही इतके मी जन्म घेतले म्हणतात। कशामुळे? 4 आर्य सत्याचं दर्शन झालं नव्हतं म्हणून मला बार बार जन्म घ्यावे लागले। आता आपल्याला कोणतं 4 आर्य सत्याचं दर्शन झालं तरी म्हणतात की नाही बुद्ध धर्मात पुनर्जन्म नाही, पुन्हा जन्म नाही आहे। आणि बुद्ध काय म्हणते? मला 4 आर्य सत्याचं दर्शनच झालं नव्हतं म्हणून मला अनेक जन्म हे म्हटले गेलेले आहे। बुद्ध भगवंतांनी प्रथमतः वाराणसीत पंचवर्गीय भिक्षूंना या 4 आर्य सत्याचा उपदेश केला। या प्रकारे हे 4 आर्य सत्य की दुःख, पहिले आर्य सत्य आहे दुःख समुदय, दुःखाचा समुदयाचं कारण, दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग, आणि यामध्ये जे दुःखाचं कारण आहे त्यामध्ये येते तृष्णा। दुःखाचं कारण काय आहे? तृष्णा। किती आहे? तृष्णा किती आहे? 3. कोणत्या आहे? भवतृष्णा, विभव, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा, या 3 प्रकारच्या तृष्णा आहे। कामतृष्णा म्हणजे काय? कामतृष्णा चैनीच्या पदार्थाची तृष्णा। ज्यांना मन तृप्त होत नाही त्याला वाटते की मला इथून तृप्ती मिळते, पण तसं काही होत नाही। तृष्णेनं कोणालाही तृप्ती मिळालेली नाही, ती वाढतच जाते। चैनीच्या पदार्थाची तृष्णा, या तृष्णेपासून जगाच्या दुःखात मोठी भर पाडलेली आहे। कोणी दुःख वाढवलेले आहे? तृष्णेने दुःख वाढवलेले आहे। काम तृष्णेने क्षत्रियाबरोबर भांडतात, ब्राह्मण ब्राह्मणाबरोबर भांडतात, पिता पुत्र एकमेकासोबत भांडतात, पुत्र पिता बरोबर भांडतात, आणि आप्त नातेवाईक एकमेकासोबत भांडतात। चैनीसाठी, कशासाठी? भौतिक सुखासाठी हे सारे भांडणे होतात। बरे भांडण करून एखाद्याने चैनीच्या पदार्थाचा मोठा वाटा मिळवला तरी त्यापासून त्याला सुख होतो का? खूप काही मिळवलं त्यानं, धन दौलत ऐश्वर्य मान सन्मान, तरी दुसऱ्या दिवशी तो तसाच। अबलानं बलियंती महंतेनं परिस्सया ततोनं दुःखमन्वेती भिन्नं नावमी ओदक। भगवान बुद्ध काय म्हणतात?
दुर्बल लोक त्याचा मत्सर करतात. दुर्बल लोक काय करतात? कमजोर हेवा दावा करतात एकमेकाचा. कमजोर लोक आहेत. काम क्रोधादी अभ्यंतर व अग्नी चोर इत्यादी ब्रह्म शत्रू त्याला तुडवतात. मग अशा व्यक्तीला, जो दुसऱ्याचा हेवा दावा करतो, अशा व्यक्तीला कोण तुडवतो? जो दुसऱ्याची ईर्ष्या करतो, हेवा दावा करतो आणि काय कसं आहे बोलतो, त्याला कोण तुडवतो? अग्नी, चोर, बाह्य शत्रू त्याला तुडवितात. आणि त्यामुळे फुटक्या होडीत पाणी शिरते त्याप्रमाणे तो दुःख त्याच्या अंतःकरणात शिरते. दुःखी का होते? कारण त्याची नावच फुटलेली आहे, छेद पडलेला आहे. त्याच्यामुळे त्याला माहीतच नाही की छेद पडलं आणि आता हळूहळू पाणी येणार आणि माझी नाव डुबणार, त्याला माहीत नाही. त्याच्यामुळे त्यानंतर भवतृष्णा. भवतृष्णा म्हणजे जीवित तृष्णा. जीवित तृष्णेमुळे ही जगाच्या दुःखात मोठी भर पडलेली आहे. जे जीवित तृष्णा आहे त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. 100 वर्षे आयुष्य प्राप्त झाले असताही मनुष्याची तृष्णा समाप्त होते का? 100 वर्षाचा एखादी म्हातारा किंवा म्हातारी, ती बिमार पडल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे नेली. डॉक्टरनं काय सांगतो? त्याचं कोणतं काय मोडतोड झालं तर दुडते का? नाही दुडत. तेव्हा डॉक्टर काय म्हणतो? आता तुमचे थोडेसे दिवस शिल्लक राहिलेले आहे, आता तुम्ही काही दिवसात मरणार आहे. तर ते म्हातारा काय म्हणतो? नाही डॉक्टर साहेब, पैसे कितीही घ्या पण मला वाचवा, पैसे कितीही घ्या. म्हणजे जगण्याची दुर्दम्य इच्छा, जगण्याची दुर्दम्य इच्छा ही दुःखाचे कारण आहे. म्हणून इथे भवतृष्णा याला म्हणतात जगण्याची इच्छा. कोणाला नाही होत? कोणाला वाटते मरुष्या? म्हातारा झाला 100 वर्ष जगला तरी, 100 वर्ष जगला तरी त्याला वाटते की पुन्हा जगलो पाहिजे. आणि घरच्यांनाही वाटते, घरच्यांनाही वाटते ना जगला पाहिजे, जगला पाहिजे. कारण आम्ही कामाला जातो तर दरवाजा तर राखते, मेलेला असून तरी काय. म्हणजे जगण्याची इच्छा. इकडं तर वाटते की कधी मरते का, त्याचं धन आमच्या ताब्यात आलं पाहिजे, कधी मरते का. आणि मेल्यावर माण जसे रडतात. काम रडतो, पुन्हा वाचला पाहिजे होता, पुन्हा वाचला पाहिजे होता. त्याच्या मागचा हेतू वाचणे. भवतृष्णा, जगण्याची दुर्दम्य इच्छा हे दुःखाचे कारण. यामध्ये सुद्धा या जगामध्ये दुःखाने भर टाकलेली आहे. सुख मिळावे, मेल्यानंतरही सुख मिळावे, आत्मा अमर व्हावा अशी ज्याची इच्छा असते त्यास अनुसरून तो व्रतांचे आणि उपवासाचे आचरण करतो. अनेक लोक नदी नाल्याला पुजतात, दगडधोंड्याला पुजतात, पहाडाला पर्वताला पुजतात. कशामुळे? जास्त वर्ष जगलो पाहिजे. बली देतात, प्राण्यांची हत्या करतात, मानवाची बली देतात. कशासाठी? मी जगलो पाहिजे. बाकीचे मेले तरी चालते प्राणी, पण मी जगलो पाहिजे. या कारणात उपवास तापास करतो, आचरण करतो, यज्ञ करतो, प्राण्याला दुःख देण्यास तयार होतो व येणेकरून आपल्या आणि इतर प्राण्यांच्या दुःखात तो भर घालतो. तो दुसऱ्याच्या दुःखात भर घालतो आणि त्याला वाटते की माझ्या सुखात भर पडेल. पण असं होते का? जे पाप कर्म केले त्याचा फळ, बीज लावलं त्याचं फळ तर येणारच ना, आज नाही उद्या. ही आहे भावतृष्णा. स्वतः जगायचं, दुसरा मेला तरी चालेल. विभव तृष्णा. विभव तृष्णा म्हणजे विनाश तृष्णा. जे लोक अपयशी ठरतात, मेहनती नाही आहे, दुसऱ्याच्या भरोशावर खाणारे अलाल बोकडे आहे, अलाल आळशी दुसऱ्याच्या भरोशावर, ते लोक काय करतात? ते लोक स्वतः प्रयत्न करत नाही, यशस्वी होत नाही आणि दोष दुसऱ्याला देतात. याच्यामुळे मी अपयशी आहे, याच्यामुळे मी पुढे गेलो आहे, त्याच्यामुळे माझी प्रगती झाली नाही, या प्रकारे. आणि नंतर अपयशी ठरतो तेव्हा काय करतो? स्वतःची आत्महत्या करून घेतो. स्वतः आपल्या पोटामध्ये शस्त्र खुपसतो किंवा जहर प्राशन करतो किंवा रेल्वे खाली येतो, स्वतःला संपवतो, फाशी घेतो.
याला काय म्हणतात? विभव तृष्णा, स्वतःला संपवण्याची इच्छा, याला म्हणतात विभव तृष्णा. आपण मेलो म्हणजे सारे जग संपले, त्याला काय वाटते? हे कटकट आता आपल्या मागची निघाले. बायको पोरायले पोसायचं असन, कामधंदा करत नाही, नेटावर येते आणि त्याच्यानंतर त्याला घरचे बोलतात, आता करू काय, मरणं बरं, जाऊ द्या, बायको पोरायची कटकट निघून जाईल. पण तसं होते का? ना. बुद्ध म्हणतात की मेलो, आता मेलो ना जग संपलं, असं नाही आहे. असे तो म्हणतो, असे त्यांना आपल्या जीविताची पर्वा नाही. त्यांना दुसऱ्याच्या जीविताची कुठून असणार? स्वतःच्या जीवाची नाही तर मुलाबाळाच्या, पत्नीच्या जीवाची राहणार नाही. दुसऱ्या प्राण्यास कितीही उपद्रव झाला तरी त्यापासून त्याला कोणाच्या लोकांच्या अंतःकरणात दयेचा उदय होणे शक्य नाही. त्याचे जीवित निरस झालेले असते. तो म्हणजे निराशावादी आहे ना, आशा नाही त्याच्याजवळ, शिल्लक उरल्या तर तो काय करेल? स्वतःला संपवणार. तर दुसऱ्यावर दया येणार का? यांना धार्मिक सुखाची गोडी मुळीच नाही. धार्मिक सुखाची गोडी असली पाहिजे. धार्मिक सुख, पूजा केल्याने धार्मिक सुख, दान केल्याने धार्मिक सुख, शील पालन केल्याने धार्मिक सुख, हे धार्मिक सुख पाहिजे. एकंदरीत अशा निर्दयपणाने आणि निरसपणाने इतरांचे आणि आपले दुःख ते वाढवित असतात. या प्रकारे विभव तृष्णा, स्वतःला संपवल्यानंतर घरचे लोक सुखी राहतात का? रड भूक करून, बिमार पडून ते सुद्धा याच्यासाठी पैसा बर्बाद करतात. या प्रकारे आपण 4 आर्य सत्य याचा थोडक्यामध्ये आपण अभ्यास केला. पुढे याचं विश्लेषण भरपूर आहे. तर आपण सुरुवातीला धम्मचक्कप्रवर्तन सुत्त होतं, आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी त्याचं पठण केलं आणि त्याचाच उपदेश केला, म्हणून आपण सुरुवातही धम्मचक्कप्रवर्तनापासून केलेली आहे. पुढे आपण बुद्ध कसे बनले, कशा प्रकारे तिथपर्यंत पोहोचले, यावर आता क्रमाक्रमाने आपण पुढे जाऊया. आजच्या या दिनी एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द इथेच थांबवतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्व दुःखातून भयातून रोगातून मुक्त हो अशी मंगल कामना करतो.